आजचा दिवस खूप जास्त टफ होता माझ्यासाठी, कारण आज माझ्या ओवीला 9 महिन्याचं वॅक्सिन लावलं होतं. मग कसं तरी स्वयंपाक केला आणि दिवसभर तिच्याच मागे होते. संध्याकाळी शेवयाचे गहू छान धुवून रात्रभर बांधून ठेवले. मग सायंकाळी काहीच शूट केलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्यासाठी ढोकळा बनवला, पण थोडं वेगळ्या पद्धतीने. 1 वाटी रवा, 1 वाटी बेसन, हळद, मीठ, तेल, साखर, दही टाकून छान मिक्स करून 15 मिनिटे झाकून ठेवून दिलं. त्यानंतर 1 चम्मच इनो आणि थोडं पाणी घालून छान बॅटर फ्लफी होईपर्यंत छान मिक्स केलं. इडलीच्या पात्रामध्ये घालून 20 मिनिटे वाफवून घेतलं आणि मस्त स्पॉन्जी मऊ असा ढोकळा तयार झाला आहे. मुलांच्या टिफिनसाठी एकदम परफेक्ट आहे. तुम्ही एकदा नक्की करून बघा. नंतर त्या इडलीचे 4 तुकडे करून त्याच्यावर छान तडका मारून घेतला आणि तुम्ही शेंगदाण्याच्या चटणीसोबत किंवा टोमॅटो केचपसोबत पण खाऊ शकता. मी इथे शेंगदाण्याची चटणी होती म्हणून त्याच्यासोबत सर्व केली आणि एकदम परफेक्ट झाली. खूप मस्त झाली. तुम्ही पण एकदा नक्की करून बघा. आणि सायंकाळी मग इकडे ओवीला छान बर्फाने शेकून दिलं. त्यानंतर सायंकाळचा चहा घेतला. असा होता माझा आजचा दिवस. टफ होता, पण काही मुमेंट स्पेशल असतात. आणि तुमच्या बाळाला पण वॅक्सिन लागल्यावर तुमचा पण दिवस असाच जातो का, ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पेजला फॉलो करायला विसरू नका. बाय बाय.